साठी संवाद करण्यासाठी आणि सगळ्यांचं भेटीगाठीसाठी इथं आलेले आहे. मग त्यांचं मी स्वागत करतो. आणि संख गावातून, गिरगावातून, गरजगीतून आलेले आता नवीन प्रवेश केलेले आपले मित्रमंडळी, मोरबीतून, आकलवाडीतून, माणेकनाळतून, बोरगी गावातून आणि बेवरी गावातून आलेलं सगळं मान्यवर परिवाराला मी आणि जिल्हा परिषद कॅडेट म्हणून किरण सरांचं सून आणि साहेबांचा आशीर्वादमुळे आपल्याला हे निवडणूक एकदम ताकदीला लढायचे. हे भारतीय जनता पार्टी म्हणून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातले सगळेजण मिळून आता मागच्या 2-3 दिवसात खाली आपण फॉर्म भरलेले आहे भारतीय जनता पार्टी कडून आणि सगळे आपल्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचे मला त्यांच्या हे घेऊन साथ घेऊन आणि त्यांचं सगळ्यांचे आपण विश्वासात घेऊन आपण हे सगळं पुढे लढायचे. त्यासाठी आपलं घर हे घर आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून एक कुटुंब आणि एक घर आहे. ह्या घरचा प्रमुख आता कसं असतं आमच्या घराचे कारभारी असं म्हणतोय. आपल्या घरातलं म्हणजे मेन प्रमुख माणूस आहे आपला आमदार साहेब आहे आणि आमदार साहेबांचं पहिलं आता आपण आमदारकीत आलते त्यावेळी आपण थोडक्यात म्हणजे कमी प्रमाणात माहिती होतं. आता तर सगळ्यांना आमदार साहेबांचं काम काय आहे आणि त्यांचे नेतृत्व कसं आहे, त्यांची काम करायची पद्धत काय आहे आणि त्यांची भूमिका काय मांडते लोकांसाठी आणि गोरगरिबांसाठी सगळं 18-12 वर्षाच्या समाजाचं त्यांनी नेतृत्व कसं करायला. महाराष्ट्र आता आम्ही नाही महाराष्ट्र बघाले. फक्त आम्ही दिलेलं एक मतामुळं आम्ही दिलेलं म्हणजे साहेबांचे एक चांगल्या पद्धतीने आपण विचार करून निवडून आल्यामुळं आज जत तालुका हे महाराष्ट्रात गाजवत आहे आणि ह्या गाजवून हे कसं शक्य आहे कारण आपण ताकदवार आणि खंबीर नेतृत्वाला आम्ही निवडलेले आहे. आणि साहेब तर आता कुटुंबाचा प्रमुख. आता मोदी साहेबाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर कसं वाटत होतं. आता मोदीचा आमचा कॉन्टॅक्ट होत नाही, अजिबात कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्यांना बघितलं तर कसं वाटतंय हे माझा घरचा माणूस आहे. कारण कसं आहे माझं घरासाठी काहीतरी काम करायला हे माझं घराचा प्रमुख आहे. माझ्या अडचणीत त्यांचे विचार त्यांच्या डोक्यात असं वाटते. आता सेम फिलिंग इथं जत तालुक्यात साहेब आम्हाला सुद्धा होत आहेत. आम्ही तुम्ही मोठे आता राज्याचे नेते असल्यामुळे आम्हाला म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या कधी पण तुमचं 5 मिनिट मिळालं तर आपल्याला देव भेटल्यासारखं इथं लोकांना होतंय. एवढं तुमच्यावरती प्रेम करतंय आणि तुम्ही आमच्या घरचे माणूस जे फिलिंग आपल्या घरातले कोणतं मोठा भाऊ आहे आपल्या घरातलं मेंबर आहे त्यांनी म्हणजे आमच्या घरचं कारभारी आहे असं सारखं आपल्याला वाटतंय. हे सगळ्यांच्या भूमिका आहे सर. म्हणून तिथं आपण जमलेल्या या उद्देशानं साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचे आणि कार्यकर्ता म्हणून सगळे आम्ही असो आता मल्कारजी पोजेरे असू द्या आणि उंदीचं सरपंच आलेले मुतवाडा तेली आपलं पैलवान आमचं पांडुरंगण आहे. हे सगळे आता बोरगीतून आलेले पाटील आहे, किरण पाटील सर आहे आणि हे सगळे नेतृत्व आता इथं आलेले सगळे मान्यवर एक गावात प्रमुख इथं आपण जमलेले आहे. त्यासाठी आपण हे इलेक्शन आहे ना एकदम ताकदीनं त्यांच्या नेतृत्वानं त्यांच्या आशीर्वादाने हे करून प्रचंड बहुमतानं हे सगळीकडे आपण ताकदीनं लढवून हे निवडणूक आपण जिंकून आमदार साहेबांचं अजून सुद्धा नाव आपण पुढं हे करायचंय. त्यासाठी सगळ्यांना विनंती करतो. मी पण उमेदवार असून भारतीय जनता पार्टीचा तुमचे कार्यकर्ता असून मी तुमच्या सगळ्यांच्या विनंती करतो आणि मला आणि किरण सर घराकडे त्यांनी उभारलेले आहे. त्यांना दोघांना 2 मतं द्यायचे. त्या पद्धतीने आपण कार्यक्रम चालू करायचे. आता प्रचार पण चालू झालेला आहे आणि आमदार साहेब आपल्या वर आहेत. काय तर आपल्याला म्हणजे हे केलं तर त्यांनी आपल्या घरचा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे. आम्ही सुद्धा त्या पद्धतीने काम करू. सगळ्यांना एवढं बोलून माझं विनंती आहे. आज संघ जिल्हा परिषद गट आणि गिरगाव पंचायत समितीच्या गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौभाग्यवती पाटील मॅडम आणि आपले रवी बगली हे दोघं जण निवडणूक लढवत आहेत
आणि यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं आपल्या गावामध्ये आलो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या या मंडळाचे अध्यक्ष चेअरमन माननीय बेळुंगे साहेब, माननीय किरण पाटील सर, माननीय या गावचे दोन्ही तरुण तडफदार नेते मल्हार पुजारी आणि पांडुरंग भोसले साहेब, बाकी सर्व मान्यवर मंडळी, पहिल्यांदा ह्या दोघांची जर आम्ही माफी मागतो की तुम्हाला आम्हाला न्याय देता आला नाही पार्टीमुळं, तर आम्ही तुमचे दोघांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांना संधी देता येत नाही, युवकांची संख्या आपल्याकडे खूप होती, परंतु नाईलाज असतो काही निर्णय घ्यावे लागतात आणि तशा पद्धतीनं आपल्याला उमेदवारी देता आली नाही. परंतु तुमचा योग्य सन्मान करायची जबाबदारी आमच्याकडे आहे, कारण तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करताय आणि हे आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे. आपले उमदीचे सरपंच पण आहेत, आपले उमेदवार पण आहेत उमदी जिल्हा परिषदचे, आपले लवंग्याचे सगळ्याचे नाराज म्हणून परत कुणाचं नाव राहिलं गेलं, अर्ज माघारी काढून घेतला, धन्यवाद, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सरांनी माघारी घेतली त्यांचं पण आभार. आपले दीपकराव माघारी घेणार आहेत उद्या, त्यांचंही आभार. तुम्ही सांगायला खंडित नाही तर त्यांच्या तर असे बरेच आणि अन्य काही उमेदवार आहेत जे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. हे बघा मित्रांनो, ही निवडणूक आपली अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. गेले 30 वर्ष तुम्ही ऐकता की पाणी येणार, पाणी येणार, पाणी येणार, परंतु लोकांच्या मनात भावना तयार झाली, पाणी देणार आहेत की नाही देणार. तर मी आज तुम्हाला हे सांगायला आलोय, 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये संक तलावात आम्ही पाणी सोडतोय. 2026च्या डिसेंबरमध्ये म्हणजे जानेवारी तर गेला, म्हणजे 11 महिन्यामध्ये तुम्हाला पाणी देण्याची व्यवस्था संक मध्ये करतोय. संक सोडून राहिलेली गावं आहेत त्यांच्यासाठी परत आम्हाला एक 8-9 महिने लागणार आहे. म्हणजे 2027च्या डिसेंबर महिन्यामध्ये जत तालुक्यातलं असं एकही गाव राहणार नाही की जिथं आम्ही पाणी पटतंय. नाही तुम्हाला पटतंय का? त्यामुळं आता परत 1000 कोटी रुपयाची मागणी मी केली आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काय करतोय. 2 ज्या लाईन आहेत पहिल्या टाकलेल्या त्या 125 कुसेक्सच्या आहेत, त्यांना आपल्याला पाणी पुरत नाही. ही बाब माझ्या लक्षात आली कधी, जेव्हा आता मागं उन्हाळ्यामध्ये पाणी 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 सगळी लोक करायला लागली आणि जिथं म्हैसाळचं पाणी सोडले पलीकडच्या भागामध्ये 60 गावामध्ये, त्यांच्यासाठी मी बैठका घेतल्या आणि मग 450 कुसेक्सनं पाणी देऊन सुद्धा तिथल्या क्षेत्राला पाणी पुरत नाही. आणि मग अडिक्शन आम्हाला कसं पुरणार, त्यांच्यापेक्षा आपलं जे क्षेत्र जास्त आहे 65 गावाचं. आणि म्हणून तात्काळ ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली की आता जी आपण लाईन टाकतोय काम चांगलं आहे, परंतु या कपॅसिटीच्या लाईननं मला पाणी तालुक्याला देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही लगेच 3री लाईन डिझाईन केली आहे, त्याला 500 कोटी रुपये लागणार आहेत. आणि ते मी आता सरकारकडून, मुख्यमंत्री महोदय साहेबांच्याकडून आणि जलसंपदा खात्याचे मंत्री महोदय साहेब यांच्याकडून मी शब्द घेतलाय की ते 500 कोटी रुपये आपल्याला तात्काळ देणार आहेत. म्हणजे 3ऱ्या लाईनचं काम चालू होईल. आता संक मधून जो जुना कॅनॉल आहे त्या कॅनॉलचं अस्तरीकरण करायचं आहे. ते आता सगळा पाणी तुम्ही तिथून सोडत नसल्यामुळे ते पूर्ण खराब झालाय. तो सुसलातपर्यंत आहे. डावा कालवा आणि उजवा कालवा 2 कालवे आहेत आणि त्यामुळं त्याला एक 54 कोटी रुपयाचा निधी आपण आता धरलाय. त्याचं टेंडर पण पुढच्या महिन्यामध्ये होतंय, म्हणजे ते पण पूर्ण काम होऊन जाईल. दुसरी एक 200 कोटीची लाईन आहे, त्याचं पण आता टेंडर या महिन्या 2 महिन्यामध्ये होतंय. म्हणजे आपल्या तालुक्यात पाण्यासाठी जे लागणार आहे त्यामध्ये सरकार कुठंच कमी पडत नाही, कुठंच कमी पडत नाही. मग कशाला या लोकांना समजून सांगा, जे लोक विरोधी पक्षामध्ये मतदान करणार आहेत त्या लोकांना तुम्हाला पाणी महत्वाचं आहे की राजकारण महत्वाचं आहे. लोक सांगतील पाणीच महत्वाचं आहे, तर पाणी देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे, सरकारवरती आहे आणि सरकार अत्यंत सक्षमपणे तुम्हाला पाणी देत आहे. हा झाला पाण्याचा विषय. दुसरा एक विषय मी लोकांच्या समोर आणला की जत ही दुष्काळ भूमी नाही, जत ही देवभूमी आहे, देवांची भूमी आहे. आणि त्यामध्ये ज्या पवित्र मंदिरात आपण बसलोय अवधूत सिद्धाच्या मंदिरामध्ये, हे सुद्धा पवित्र ठिकाण आहे. आणि मग आता मी काय करणार आहे, आता 9 मंदिरं मी जतला आमदार झाल्याच्या नंतर 9 मंदिरांचा समावेश तीर्थक्षेत्र भ मध्ये केलाय. तिथे 9 मंदिराचा गुणुले 5 कोटी म्हणजे 45 कोटीचा हा निधी
फिक्स झाला. आता आपल्याकडे 36 मंदिर आहेत अशी जी प्रसिद्ध आहेत आणि मठ आहेत ते वेगवेगळे. संतचा मठ असेल, बुंदीचा भाऊसाहेब महाराजांचा मठ असेल, सोरडीचा मठ असेल, तिकडं आपल्या बिळूरचा मठ असेल, उमराणीचा मठ असेल, शिवानुभव मंडप जतचा मठ असेल किंवा अन्य काही मठ असतील. समजा माझ्या नजरेस एखादा दुसरा आला नसेल तर एवढी मोठी दैविक शक्ती ही देशात कुठल्याच तालुक्यात नाही. अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, सगळं सर्च केलंय मी. देवभूमी मी बुकलेट तयार केलंय, तुम्ही बघितलं. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालंय. माननीय राज्यपाल महोदयांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मंत्रालयातले सगळे अधिकारी पण म्हणतात ते देवभूमी काय पुस्तक आहे आम्हाला द्या. जत म्हणजे दुष्काळ, जत अरे आम्हाला ते पुसून टाकायचं आहे, आम्हाला ठेवायचं नाही असली आमची ओळख. आम्ही जरी दुष्काळात जन्मलो असलो तर आम्ही दुष्काळात मरणार नाही आणि इथून पुढे कुणी जतला दुष्काळी म्हणायची हिंमत ठेवणार नाही. आणि त्यामध्ये तुमच्या या मतदारसंघामध्ये संत लायवा देवीचं मंदिर आहे, आपल्या या जालियाचं अवधूसिद्धाचं मंदिर आहे, भिवर्गीचं बेळण सिद्धाचं मंदिर आहे. आणखी कुठलं गाव नाही ना इकडं? गिरगावचं लक्ष्मी मातेचं ते आम्ही वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप करतोय. गिरगावच्या लक्ष्मी मातेचं ते फॉरेस्ट मध्ये, लवंगामध्ये तिथं पण एवढी लोक येतात. आणखी काही जे गावातली मला माझ्यापर्यंत माहिती पोचवा तर या प्रत्येक मंदिराला किमान 5 कोटी रुपये द्यायची व्यवस्था करणार आहे, किमान 5 कोटी. आणि माझा प्रयत्नच तसा आहे. मग आता हे लवंग्याचं मंदिर माझ्याकडून राहिलं, आता मी एवढे दिवस बोलतोय, तुम्ही मला संपर्क करायला पाहिजे, माझ्याशी बोलणं केलं पाहिजे. तर आता मी ते सगळं परत ऍड करून आम्ही त्याचा एक आराखडा तयार करतोय आणि जतला देवभूमी जत असं अधिकृत नाव सरकारनं घोषित करावं अशी माझी मागणी आहे. ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का नाही? हा, देवभूमी जत अशी मागणी आपण सरकारने केली आहे, ही तुम्हाला योग्य वाटते का नाही? काय बोलून नाही मग 100%. आता ते सरकारकडून आपण करून घेऊ आणि तशा पद्धतीचा पूर्ण आराखडा तयार करून त्या पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट करून घेऊ. मग रस्ते, वीज, हे बाकी सगळे विषय आहेत.